नमामि देवी नर्मदे. नर्मदे हर. इथे हे सर्वजण काल झोपले होते परिक्रमावासी. आम्हीही इथेच झोपलो होतो स्टेजवरती वडाच्या बाजूलाच. आणि आत्ता आम्ही नावेत बसलेलो आहोत. नाव सुरू झालेली आहे. 4:30 वाजलेले आहेत बरोबर. तिथून विमलेश्वरवरून त्यांनी ड्रायव्हरची व्यवस्था केली होती. त्या ड्रायव्हरनेच आम्हाला त्या नावेपर्यंत आणलं. रस्ता मात्र डांबरी आहे, परंतु नावेत बसण्यासाठी तिथे काही व्यवस्था नव्हती. पूर्ण चिखल होता. लोक ऐकत नव्हती आणि नावेचा जो कॅप्टन होता तो फार कडक होते. रामजी नाव त्यांचं. आणि त्यांनी सर्व लोकांना एका बाजूला घेतलं आणि लाईनने सोडलं. आणि त्यातच एक साधू महाराज होते. ते जे चिखलातून वरती घसरले ते जवळजवळ 4-4.5 फूट खाली पाण्यामध्ये कोसळले होते. आणि पाण्यात पडता पडता त्यांना तिकडच्या लोकांनी धरलं. त्यांना उचलण्यासाठी सुद्धा त्यांना प्रयत्न केले, तर ते जे उचलणारे होते त्यांचेही पाय चिखलामध्ये रुतले होते. आणि तसेच चिखलाचे पाय वगैरे घेऊन आता आम्ही नावेत आलेलो आहोत. आणि सर्वांचं सामान हे पुढे ठेवलेलं आहे. आणि आता आम्ही बसलो आहोत. आता आम्हाला कॉर्नर सीट मिळाली आहे. आमची नाव सुरू झाली असली तरी पूर्ण काळोख का आहे, तर प्रत्येकाने मोबाईलचे टॉर्च चालू केले होते. परंतु कॅप्टन आहेत त्यांनी सांगितलं सर्वांनी ताबडतोब लाईट्स बंद करा. आणि पूर्ण काळोख आता केलेला आहे. कदाचित ते पुढचे जे सिग्नल ज्यांना ज्या वाटेने जायचं आहे ते क्लिअर दिसावेत. आणि पाठून जे लाईट मारत आहेत तोही त्यांना सिग्नल व्यवस्थित दिसावा यासाठी कदाचित ही व्यवस्था केलेली असावी. आता दोन्ही बाजूला पूर्ण झाडी आहे. आणि त्या झाडीच्या मधून आमची जी आतमध्ये खाडीमध्ये आली होती नाव, तर त्या नावेने आम्ही आता समुद्राकडे प्रवास सुरू केलेला आहे. इथं आहे नर्मदा मैया. सबिंदु सिंधु सुस्खलंतरंगभंग रंजितं द्विषत्सु पापजात जातकारी वारी संयुतं कृतांत दूत कालभूत भीतिहारी वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदंबुलीन दीनमीन दिव्य संप्रदायकं कलौमलोद भारहारी सर्वतीर्थनायकं सुमत्स्य कच्छ नक्र चक्र चक्रवाक शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे महागभीर नीरपूर पापधूत भूतलं ध्वनत् समस्त पातकारी दारितापदाचलं जगल्लये महाभये मृकुण्डु सूनु हर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे गतन्त दैव मे भयं त्वदम्बु वीक्षितं यदा मृकुण्डु सूनु शौनकासुरारि सेवि सर्वदा पुनर्भवाब्धि जन्म जम्भवाब्धि दुःख वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. थोडंसं उजाडलंय आणि आता हे जे दोन ध्वज दिसत आहेत
ते एक आहे नर्मदा मैया आणि दुसरे आहेत हनुमानजी. बजरंगबली हे ध्वजावर बसलेले आहेत. महाभारतातल्या रथाची आठवण झाली. नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. नर्मदे हर. सकाळी 4:30 वाजल्यापासून आम्ही समुद्रामध्ये आहोत. पाठी पुढे काहीही दिसत नव्हतं, फक्त समुद्र समुद्र आणि समुद्र. आणि सूर्य उगवताना त्याच्या आभाळात येणाऱ्या ज्या विविध छटा होत्या त्यासुद्धा अनुभवल्या. नावेत बसल्यामुळे समुद्राशी खूपच जवळीक साधली गेली. समुद्राची लाट जशी उसळत होती तसा आमच्याही मनातून लाटा उसळत होत्या. आनंदाच्या की भीतीच्या त्या नाही सांगता येत. सकाळी सकाळीच आम्ही नर्मदा मैयामध्ये स्नान करायचो. इथे मात्र रेवा सागराने आम्हाला नाऊ माखू घातलंय. सर्वात पुढे असलेले प्रवासी मात्र चिंब भिजलेत आणि सगळ्यांमध्ये जल्लोष भरलेला आहे. मध्येच नर्मदे हर चालू आहे. जिथे गढूळ पाणी दिसत होतं लाल लाल, तिकडे मैया आणि सागर एकत्र येतात असं नाववाल्याने सांगितलं आणि तिथेच आम्हाला त्याने पाणीही बदलून दिलं आणि आम्ही तिथेच नारळही अर्पण केला. मशीनचा जो आवाज येतोय तो एक प्रकारचा रिदम क्रिएट करतोय. सकाळी सकाळी जे महाराज पडले होते, साधू महाराज, ते पडल्यानंतर एकदाही त्यांनी ओरडले नाहीत किंवा काही नाही झाले. याचं कारण आम्हाला नंतर कळलं की त्यांचं मौनव्रत होतं. त्यामुळे चिखलात ते एवढे पडले तरीसुद्धा त्यांनी काहीही बोललेलं नाही, ते आम्हाला नंतर कळलं आणि त्यांच्या संयमाचं कौतुकही वाटलं. नर्मदे हर. आत्तापर्यंत नावेतले सगळे चिंब भिजून झालेले आहेत. सर्वांचा उत्साह शिगेला पोचला आहे कारण मिठी तलाई जवळ आलेला आहे. आता आम्ही संतभूमीमधून देवभूमीत उतरणार आहोत, म्हणजेच उत्तर तटावरती. रेवा सागरचा प्रवास आता आमचा इथेच समाप्त होईल. पण खूप छान गेला प्रवास. 3 तासाचा प्रवास खूप छान गेला. आत्ता 7:45 झालेले आहेत, म्हणजे प्रवास जवळजवळ 3 तासाचा झालेला आहे. मिठी तलाई उत्तर तटावर आता आपण पोचलेलो आहोत आणि खूप थंडी लागतीये. पूर्ण भिजलोय. मैया भिजलात ना? कुडकुडायला झालंय. खूप थंडी लागतीये. मस्त धमाल आली, पण खूप धमाल आली. नर्मदे हर. हो चल आता कुठं हा कुठं जायचं ते कळत नाही. सगळे कुडकुडतात, थंडी लागते. ते बाहेर आल्यालाच मंदिर आहे एक, तिथूनच सुरुवात होती. मस्त पण धमाल आली. हा एन्जॉय केलं. आम्ही इथे पोचण्यापूर्वीच आमची गाडी इथे आलेली होती. ते लोक ज्या ड्रायव्हरने गाडी आणली होती तो बहुतेक त्या नावेत बसून परत जाणार आहे. त्याने आमच्या गाडीची किल्ली आमच्या ताब्यात दिली. आम्ही सकाळी 4:30ला प्रवास सुरू केला. आत्ता 7:45ला आम्ही उतरलो आणि आता विचारपूस केली तर इथे मिठी तलई गावामध्ये एक आश्रम आहे जिथे सर्व परिक्रमावासी जातात आणि तिथे जाता पुढचं स्नान संध्या उरकून पूजा करून आता पुढे जायचं आहे. रेवा सागरचा अविस्मरणीय असा प्रवास. नर्मदे हार.